भटकंती मराठी हृदयस्पर्शी प्रेमकथा भाग 7. आधीच्या भागात. त्याआधी जेवायला हवे ना आज? बाकीचे वाट बघत असतील आपली. हो हो, निघाल्या तिघी. सुप्री पुन्हा मागे वळली. त्या गणपतीच्या मूर्तीला पाया पडली. थँक्स गणू, खूप खूप वेगळाच आनंद. थँक्स. आताही डोळे पाणवले तिचे. एक मनात घेऊन सुप्री निघाली. बघता बघता संध्याकाळ होत आली. आज सई आणि तिचा 6 जणांचा ग्रुप एका गावात थांबले होते. एका देवळाच्या मागेच त्यांनी तंबू उभे केले होते. रात्रीचं जेवण देवळात मिळणार होतं, तर सगळ्यांनी तिथेच जेवण करायचे ठरलं. आकाश नव्हता सोबत. बाकीचे चालून थकले होते, त्यामुळे बसल्या जागीच आराम करत बसले होते. सई निघाली गावात फेरफटका मारायला. जरासं धुकं जाणवत होतं. कमालीची गोष्ट ना, पावसाळ्यात सुद्धा धुकं. संध्याकाळी बोचरा थंड वारा होता सोबतीला. गावातून फिरताना सई सगळीकडे पाहत चालत होती. किती छान हे! शहरातली आधुनिकता नव्हती इथे. कोणालाच घाई नव्हती. आरामात सुरू होते सर्व. म्हातारी माणसं गप्पा मारत बसली आहेत. कोणी मोबाईलवर चॅटिंग, व्हॉट्सअप करत बसलेली नव्हती. गायी त्यांचं सकाळचं काम संपवून वासरासहित गोठ्यात परतत आहेत. शेतावर गेलेले आपल्याच नादात काही गुणगुणत घरी निघाली आहेत. काही लहान मुलं खरेखुरे मैदानी खेळ खेळत आहेत. आणि एका कोपऱ्यात आकाश काहीतरी करत बसला होता. सई गेली त्याच्याजवळ. त्याचं लक्ष नव्हतं तिच्याकडे. गणपतीची मूर्ती होती. तिलाच पुन्हा पुन्हा माती लावत होता. हा बोलला तर होता, सगळीकडे गणपती बनवतो. यानेच बनवली असेल ही. काय करतो आहेस? सईने शेवटी विचारलं. आकाशचं काम झालं होते तसेही. तिने विचारल्यावर लगेच तिच्याकडे नजर गेली. हे गणू साहेब, त्यांची जरा डागडुजी करतो आहे. पावसाने खूप दिवस अंघोळ झाली ना, म्हणून जरा. आकाश मंद हास्य करत होता. पाऊस तर नाही आहे ना. आणि हो, तुला कळतो ना निसर्ग, मग थंडीत पडणारं धुकं पावसाळ्यात कसं काय? सकाळचे कळू शकते, आता कसे? बघ गावात कसं धुकं पसरलं आहे. सई किती उत्साहात सांगत होती. म्हणजे मी हे सगळं पहिल्यांदा अनुभवते आहे. शहरात कुठे असते असं काही? धुकं ना, असतेच. शहरात धूर असतो, गावात धुकं. पावसातही असते हा. निसर्गाचा खेळ. मागे धुकं पाहिलंत ना, समोर बघा. असं बोलून आकाशसुद्धा समोर बघू लागला. समोर एक मोठा डोंगर होता. पाषाण पुरुष कधीपासून उभा होता काय माहीत. हिरव्या रंगाची शाल पांघरून शांत डोळे मिटून बसला असावा ध्यानस्थ. त्याच्या अंगाखांद्यावरचे झाडांचे जंगल, घरी परतलेल्या पक्ष्यांचा कालवा नक्की सुरू असेल तिथे. धुकं तर तिथेही दिसत होते. एखाद्या ठिकाणी गडद पांढरा रंग उठून दिसत होता. त्या हिरवळीमध्ये किती दाट धुकं असावं तिथे. त्याच्या माथ्यावरून जाणारे ढग त्याला स्पर्श करावा आणि पुढे जावे हेच करत होते. आकाश मध्येच बोलला. या डोंगराला ना, गावातले सगळेच आजोबा बोलतात. कित्येक वर्षापासून तसाच उभा आहे. त्या आजोबाच्या माथ्याला स्पर्श न करू शकलेले ढग त्याच्या कुशीत विसावत होते, हळूच, त्याला कळूही न देता. आणि त्या आजोबाच्या मागे धुक्याची एक मोठी भिंत उभी होती जणू. या सर्व चित्रामागे सूर्यास्त होत होता. अगदी बरोबर त्या आजोबाच्या पायथ्याशी तसेच वाटत होते. दिवसाचा कारभार संपवून आणि आजोबांशी नतमस्तक होऊन सूर्य विश्रांतीसाठी निघाला. असं कुणी म्हटलं असतं तरी ते वावगं ठरलं नसतं. सई हरकून गेली. अंगावर शहारा आला. बघतच राहिली ती. तितक्यात
काही लहान मुलं आली आकाशजवळ. दादा चल ना खेळायला म्हणत त्याचा हात पकडून घेऊन गेली. सई बघत होती सर्व. काही वेळाने सईजवळ एक बाई येऊन उभ्या राहिल्या. नमस्कार, तुम्ही ओळखता का भटक्याला? त्यांनी सईला विचारलं. नाही, ॲक्च्युली 4-5 दिवसच झाले त्याची भेट होऊन. असं आहे का? मला वाटलं तुम्ही शहरातल्या दिसता तर त्याला घेऊन जायला आलात. म्हणजे तुम्हाला माहीत आहे तो इथला नाही ते? तुम्ही कोण आहात? सईला प्रश्न पडला. मी पाटीलबाई, ही शाळा दिसते ना समोर, तिथे शिक्षक आहे मी. आता शाळा सुटली, मुलांनी बघितलं त्याला म्हणून घेऊन गेली खेळायला. म्हणजे सगळेच ओळखतात ना त्याला. सई, ही शाळा आहे ना त्याच्यामुळेच सुरू झाली पुन्हा. मोडकी तोडकी शाळा होती, त्यात कोणीच यायचं नाही शिकायला. किती प्रयत्न केले मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी. घरोघरी जाऊन विनवले, मुलांना शाळेत पाठवा. कोणीच तयार नाही. एक दिवस हा कुठून आला काय माहीत, झोपायला जागा मिळेल का विचारत होता. कोणीच तर नसायचं शाळेत. झोप बोलली त्याला. नंतर विचारू लागला, ही शाळा आहे का? त्याची भाषा ऐकून तो गावातला नाही हे समजलं. त्याला सांगितलं मी सर्व. एक दिवस राहिला शाळेत. गेल्या निघून पुढच्या दिवशी तो 2 दिवसांनी परत आला. तेव्हा गावकरी होती सोबत. त्यांना मदतीला घेऊन त्याने उभी केली शाळा पुन्हा. परत गावात जाऊन काय बोलला माहीत नाही. शाळा पुन्हा सुरू झाली. आता तर न चुकता मुलं येतात रोज. इतकी येतात की सकाळ आणि दुपार दोन्ही वेळेस घ्यावी लागते शाळा. कमाल आहे ना. आम्ही सांगत होतो तेव्हा कोणी तयार नव्हतं. याने काय जादू केली. सगळेच तयार झाले आणि ऐकतात हा सगळे त्याचं. पाटीलबाई, इकडेच होता का तो आधी? 1 वर्ष होत आलं. 2 आठवडे होता गावात. बरीच कामे केली त्याने गावात. लहान मुलांचा तर लाडका दादा झाला होता तो. आणि एक दिवस अचानक निघून गेला, कोणाला न सांगता. वाईट वाटलं सर्वांना. तरी पुन्हा येईल म्हणून वाट बघत होते सर्व. तो कालच आला पुन्हा गावात. हे ऐकलं मी. आज बघितलं त्याला. छान वाटलं. तो नक्कीच शहरातून आलेला आहे हे मला माहीत होतं. तू दिसलीस. वाटलं भटक्याचा प्रवास संपला आता. तर तूही नवीन आहेस त्याला. त्याला माहीत आहे का? हो, पण खूप खूप छान माणूस आहे ना. तुम्हाला त्याचं नाव? तो गेला ना इथून तेव्हाच त्याला गावातले भटक्या बोलायचे. भटक्याचा अर्थ प्रत्येक गावात बदलतो. लोकांना वाटते सारखा भटकत असतो म्हणून भटक्या. पण या गावातल्या लोकांनी मुद्दाम नाव ठेवलं ते. मग सगळेच त्याला भटक्या बोलू लागले. पण या गावात भटक्याचा अर्थ वेगळा आहे. काय वेगळा? सईने विचारलं. या गावात भटक्या म्हणजे देवदूत, देवाचा माणूस. असं म्हणतात की देवदूत आपल्या सारखं रूप घेऊन या पृथ्वीवर फिरत असतात लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी. तसंच काहीसं केलं त्याने या गावात. लोकांनी म्हणून त्याला भटक्या नाव ठेवलं. शेजारच्या गावातून सुद्धा त्याचे किस्से ऐकायला मिळायचे. लोकांना सुधारलं त्याने, अडचणी गायब केल्या. पण त्याच्या अडचणी कळत नाहीत कोणाला. हे दुःख आहे. बघा जमते का तुम्हाला? आम्ही तर जात नाही शहरात. तुम्हीच मदत करू शकता त्याला. पाटीलबाईंच्या त्या वाक्याने सईला विचार करायला भाग पाडले. आकाश समोरच त्या मुलांसोबत खेळत होता. तू नाव विचारलंस ना त्याचं? बाकीच्यांसाठी तो भटक्या आहे. मी त्याला वेगळंच नाव ठेवलं आहे. काय? तो एवढा छान बोलतो ना.
जे बोलतो ते मनापासून असते. मलाही त्याने ताई केलं बरं का. तुलाही अनुभव आलाच असेल त्याच्या बोलण्याचा. पावसावर खूप प्रेम करतो तो. बोलतो ना कधी, तुम्ही पाऊस बघितला आहे का? हसल्या पाटीलबाई स्वतःशीच. तरी एकदा दाखवला हा त्याने पाऊस कसा बघायचा ते. सुंदर अगदी. पाटीलबाईंनी सईकडे बघितलं. तू बघितला आहेस का पाऊस कधी? सईने नकारार्थी मान हलवली. तो बघ समोर. त्यांनी आकाशकडे बोट दाखवलं. त्याला पाऊस म्हणते मी. अचानक येतो, सर्वांना खुश करतो आणि निघून जातो. पाऊसच तो. सगळ्यांना हवा हवासा वाटणारा पाऊस. पाटीलबाई निघून गेल्या. सई आकाशकडे पाहत होती. किती रमला होता तो त्या मुलांमध्ये. किती गूढ माणूस आहे हा. स्वतःचं अस्तित्व माहीत नाही तरी किती आनंदात, स्वतःपेक्षा दुसऱ्यांचं सुख बघणारा असा पहिलाच व्यक्ती बघितला मी. त्या बाई बोलल्या ते अगदी बरोबर. पाऊसच आहे हा. सतत भटकत राहायचे वाऱ्यावर स्वार होऊन. वाट मिळेल तिथे, वारा नेईल जिथे. कोणताही अटकाव नाही, बंधन नाही. फक्त भटकत राहायचे आणि बरसत राहायचे. सईच्या मनात काही जाणवं लागलं होतं आकाशबद्दल. तुमच्या दोघांचे कधीपासून रिलेशन आहे रे? सुप्री खोटा राग चेहऱ्यावर आणत विचारत होती. कोणाबद्दल बोलत आहेस तू? आकाश बुचकळ्यात पडला. आकाश सुप्रीकडे पाहू लागला. एका उंच ठिकाणी बसले होते दोघे. समोर डोंगरांच्या रांगा होत्या. तिथून अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ढग एकामागोमाग एक चालले होते. त्यांचेही ट्रॅफिक जाम झालं असावं. एक नदी वाहत होती. उगमस्थान त्याचं डोंगराच्या रांगेतील एका दरीत. लाल रंगाचे पाणी, लालेलाल सापच जणू. पुढे जाऊन गडप होत होती ती कुठेतरी. तुमच्या दोघांचं, पाऊस आणि तू. सुप्री हसायला लागली. आकाशलाही हसायला आले त्यावर. पाऊस ना खूप जिव्हाळ्याचा आणि तेवढाच कमजोरीचा विषय आहे माझा. जास्त करून कमजोरीच आहे असं म्हणालीस तरी चालून जाईल. 4च महिने येतो वस्तीसाठी, पण पूर्ण वर्षभरासाठी डोक्यात काही ना काही भरवून जातो. त्यातलं बरंचसं चांगलंच असते. तरी देखील काहीतरी वेगळं. नेहमीच्या जगण्यापेक्षा अगदी भन्नाट करायला सांगतो. दरवेळेस आला की मग काय, मित्रांचं ऐकावंच लागतं. त्यात बोलणारं आणि अडवणारं कोणी नसेल सोबतीला पाठीवरची सॅक आणि जमवून ठेवलेला अनुभव असला ना की नाही थांबवता येत स्वतःला. निघून जातो मी. कधीकधी अनोळखी वळणं वाटा मिळतात. हरवतो कुठेतरी. पण मला काय वाटते सांगू? हरवलेलं बरं असते कधीकधी. त्याशिवाय नवीन वाटा कशा सापडणार ना? कसं ना, उरलेल्या दिवसात मन तुडुंब भरलेलं असतं भावनांनी. त्यांना मोकळी वाट मिळते ती हा मित्र आला की. आजूबाजूला कोण नसलं तरी चालेल, तसंच बसून राहायचं पावसात. ऐकायचं त्याला. प्रत्येक थेंबातून तो एक वेगळीच कहाणी सांगत असतो. त्याची आणि दुसऱ्यांची सुद्धा. भिजणारे खूप असतात. त्याहीपेक्षा मित्राला नावं ठेवणारी अधिक. तरी आयुष्यात एकदा तरी काहीच ठरवायचं नाही. मनात फक्त वारा भरून घ्यायचा. पाठीवर सॅक चढवायची आणि या मित्राचा हात पकडून निघून जायचं. तो घेऊन जाईल तिथे. ओळखीच्या वाटा अनोळखी करण्यासाठी आणि स्वतःला हरवून जाण्यासाठी. सुप्रीला अचानक आठवलं ते. समोर तसंच दृश्य होते ना काहीसं. एकटीच येऊन बसली होती कधीची. पावसाला मित्र मानणारा असा जाऊच शकत नाही सोडून. त्या पावसाला तरी कसं जमणार होते ते मित्राला अडचणीत टाकायला. पण इतका वेळ आकाश
का समोर आला नसेल? रागवला तर नसेल ना माझ्यावर? नाही, त्याला तर राग येतच नाही कधी. मग काय कारण असेल? सुप्री रात्र झाली तरी तेच विचार करत बसली होती. पुढचे 2 दिवस असेच फिरण्यात गेले. सुप्री आणि तिचा ग्रुप पुढे पुढे जात होते. प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी तिला आकाशच्या खुणा सापडत होत्या. गावातले सांगायचे, भटक्या असा होता, तसा होता, बोलण्याची पद्धत, कसा सर्वांना मदत करतो वगैरे. आता तर 100% पक्के झाले होते की तो आकाशच आहे. पण संजना जरा चिंतेत होती. कारण अमोल 2 दिवस तर तो तिच्यासोबतच होता. सकाळपासून रात्रीपर्यंत सुप्री तर नेहमीसारखीच वागत होती त्याच्याबरोबर. परंतु अमोल मात्र वेगळा वाटत होता संजनाला. रात्रीचं जेवण झालं तर अमोल सुप्रीसोबत गप्पा मारत बसला होता. सुप्री, इकडे ये जरा, बोलायचं आहे. संजनाने हाक मारली सुप्रीला. येते. या अमोल सरांना राजा राणीची गोष्ट सांगते आहे, नाहीतर झोप येत नाही त्यांना. सुप्रीच्या या डायलॉगवर अमोलसुद्धा हसला. हसू नकोस, चल बोलायचं आहे. ओ संजना मॅडम, किती छान वातावरण आहे. बसा, अमोल बोलला. नको, नंतर, उद्या बोलू. आता जरा सुप्रीबरोबर पर्सनल बोलायचं आहे. ओके ओके, जा तुम्ही. आहे मी इथेच, वाट बघतो तुमची. उद्या जमल्यास लवकर निघू. जमलं तर पहाटे 6:30ला. तर आज सगळ्यांनी लवकर झोपा, कोमलने आधीच सांगितलं. त्यामुळे सगळेच लवकर झोपायला गेले. अमोल मात्र 2 दिवस खूप खुश होता. सुप्रीला आणखी समजावे असं त्याने ठरवलं होतं. म्हणून तिच्यासोबतच राहायचं हे त्याने ठरवलं आणि केलंसुद्धा. खूप छान होती ती फिलिंग. 2 दिवसात त्याने तिला खूप मदतही केली होती. सुप्रीसुद्धा आकाशचे कळल्यापासून जरा मोकळी झाली होती मनाने, खुलली होती. तिच्यातला बदल आपल्यामुळेच आहे असं वाटत होतं अमोलला. ती आपल्यासोबत किती खुश असते हे अमोलच्या मनात कुठेतरी कोरलं जात होतं. तिला आपण आवडतो, आपली सोबत तिला सुखावते असा समज अमोलला झाला. त्या स्वप्नातच तो झोपी गेला. काय करते आहेस तू? संजना जवळपास ओरडलीच सुप्रीला. काय होते नक्की तुला? सुप्रीला प्रश्न पडला. 2 दिवस झालं बघते आहे मी. अमोल सर तुला सोडतच नाही आहेत. त्यांच्या मनात काय आहे माहीत आहे ना तुला. तरी तूही का अशी वागते आहेस? संजना, आधी शांत हो. सुप्रीने संजनाला शांत केलं. मला माहीत आहे अमोल सरांच्या मनात काय आहे ते. ते तर आधीपासूनच माहीत आहे मला. मग? त्यांना आकाशबद्दल काहीच माहिती नाही आणि त्यांना माझ्याबद्दलही माहीत नाही. त्यांना सांगायचे होते. आता वेळ आली आहे असं वाटते आहे. मग सांगून टाक ना, त्यांच्या मनात काही वेगळं येण्याआधी. बघ, आता आकाशसुद्धा आला आहे. कसं सांभाळणार आहेस दोघांना? संजना बरोबर बोलली. सुप्री रात्रभर विचार करत होती. सईची सकाळ लवकर झाली. सकाळी 7चा अलार्म असला तरी 1 तास आधीच म्हणजे 6 वाजता जाग आली. बाहेर आली तर सगळीकडे धुकं पसरलेलं. आकाश बाहेरच उभा. सईला तंबूमधून बाहेर आलेलं पाहिलं त्याने. काय झालं आहे नक्की? एवढं धुकं कसं? सई आकाशजवळ येत म्हणाली. मलाही कळत नाही आहे. असं पहिल्यांदा झालं आहे. मला वाटते ना वादळाची शक्यता आहे. सई घाबरली. वादळ? आता येत आहे का? सईने घाबरत विचारलं. या दोघांचा आवाज ऐकून बाकीचेही बाहेर आले. आता नाही येत तसं वाटते आहे मला. कारण पावसात असं दाट धुकं पडते ना, तेव्हा वादळ येणार असते असं गावातले म्हातारी लोक बोलतात. आकाश सारखा वर आभाळात बघण्याचा प्रयत्न करत होता. पण काही दिसेल तर शपथ. देन व्हॉट टू डू?
एकीने मागवून विचारलं. निघूया आत्ताच. आकाश त्याचेही सामान आवरू लागला. पण कुठे जायचे? सईचा प्रश्न. एखाद्या उंच ठिकाणी. या गावात तरी कमी आहेत अशा जागा. मला वाटते नदी पलीकडे जावे लागेल. निघूया का? आकाशने विचारलं. तसे सगळेच निघाले. तिथे कोमलने ठरवल्याप्रमाणे पहाटे 6:30ला निघाले. इतक्या लवकर का निघालो आज? एका मुलीने विचारलं. झोपच पूर्ण झाली नव्हती कोणाची. अमोलसहित बाकी सर्वच आळसावले होते. या नदीच्या पलीकडे एक गाव आहे. तिथे जायचे आहे. आणि तिथे जायचे असेल तर लवकर निघावे लागेल. नाहीतर रात्र होईल पोहोचेपर्यंत. म्हणून लवकर. अमोल धावतच पुन्हा सुप्रीजवळ आला. एकत्रच चालत होते दोघे. केवढं दुःख आहे ना? खरंच दुःख आहे की कुठे आग लागली आहे? अमोलचं सुरू झालं. काय अमोल सर? एवढं पण नाही समजत का? दुःख आहे. माझ्यासोबत राहू नका जास्त. असेल तेवढी ही बुद्धी निघून जाईल तुमची. सुप्री हसत बोलत होती. चालेल, पण छान वाटते तुझ्याबरोबर. अगदी हलकं वाटते तुझ्यासोबत बोलताना. काय होतंय नक्की? ताप वगैरे आला आहे का तुम्हाला? उगाच झाडावर चढवू नका. उतरता येत नाही मला. आजूबाजूचे सर्वच हसले. कोमलसुद्धा हसत होती. पण खरंच इतकं दुःख कधी पाहिलं नव्हतं. तिच्या अंदाजाप्रमाणे पुढे 10 मिनिटावर एक लोखंडी पूल असायला हवा. इथे शेजारी कोण चालत आहे ते दिसत नव्हतं. पुढचा पूल काय दिसणार? थांबा इथेच. तो ब्रिज कोणत्या दिशेला आहे ते बघून येते. असं म्हणत कोमल पुढे निघून गेली. माझ्या अंदाजानुसार इथेच कुठेतरी एक लोखंडी पूल आहे. त्यावरून पलीकडच्या गावात जाऊ शकतो. आकाश आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेत होता. इतकं का धुकं पसरलं आहे? सईचा प्रश्न. वैज्ञानिक कारण माहीत नाही, पण गावात जुन्या लोकांकडून ऐकलं आहे. हे धुकं म्हणजे ढग असतात एक प्रकारचे. असे वादळी वारे वाहू लागले ना की वारा काय करतो? मोठ्या काळ्या ढगांना जागा करून देण्यासाठी हे पांढरे ढग बाजूला करतो. त्यांना ढकलून देतो. मग हे पांढरे ढग वाट मिळेल तिथे पडतात. एखादा ढग जरी खाली आला ना, मग त्याच्या मागोमाग बाकीचे ढगसुद्धा खाली येतात. म्हणून हे धुकं असं बोलतात. आणि असं असेल सुद्धा. वर आभाळात गर्दी झाली आहे काळ्या ढगांची. आकाश बोलत होता. काळजीपूर्वक चालत होता. पर तूफान आ रहा है ना? देन हम ऊपर क्यों जा रहे हैं? बिकॉज इट्स टू विंडी अप देअर, राईट? सईच्या मित्राचा प्रश्न बरोबर होता. प्रश्न बरोबर आहे. पण आपण आता ज्या ठिकाणी चालत आहोत ना, तो नदीचा किनारा आहे. वादळात नदीला अचानक पूर येतो. त्या पाण्यापासून वाचण्यासाठी वरच्या ठिकाणी जावे लागते नेहमी. वरच्या ठिकाणी वारा, पाऊस यापासून वाचू शकतो. पण पाण्याची ताकद माहीत नसेल तुम्हाला कदाचित. सबस्क्राईब चॅनेल फॉर नेक्स्ट एपिसोड. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक यू.